फक्त 11 वर्ष 56 दिवस माझा श्रीकृष्ण गोकुळात राहिला. किती? 11 वर्ष. हा 56 राहतो तुम्ही 11 लक्षात ठेवा महाराज. 11 वर्ष 96 वर्ष मथुरेत राहिला. तरी पण वर्णन कुठलं केलं जातं? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. सुख कुठं आहे? गोकुळात आहे. का गोकुळात आहे? देव कुठे? याच्यापेक्षा त्या लोकांनी देवाला किती स्वीकारलंय हे जास्त महत्वाचं आहे. गोकुळातला प्रत्येक भक्त हा देवच. ताकद प्रत्येकात तेवढीच आहे. काय गोकुळ आहे महाराज. आता सगळ्यांना माहित कंस देवकी मातेचा भाऊ आहे. लग्नामध्ये आकाशवाणी झाली. हा आकाशवाणी झाली. ज्याचं लग्न एवढं थाटामाटात करतो त्याचाच पुत्र तुला मारणार. 8वा पुत्र तुझ्या मृत्यूचं कारण असणार. मग त्या दोघांवरही तलवार उचलली. पण वसुदेव म्हणले बाबा हत्येसारखं पाप दुसरं. बहिणीची हत्या, स्त्री हत्या, माझी हत्या. एक काम कर आम्हाला कारावासात टाक. आमचा 8वा पुत्र जन्मला की आम्ही तुझ्या पदरात टाकू. कारावासात टाकलं. बंदिस्त केलं जगाच्या मालकाच्या मायबापाला. देव कधीच सुखात येत त्रास होतो. जगाच्या मालकाचा जन्म होणार आहे. पहिला पुत्र जन्माला सगळ्यांनी सांगितलं पहिला पुत्र झाला. कंस म्हणले पहिला कशाला मारायचा. पण नारद मुनी आले. कळ लावायला काय गरज आहे काय? आख्या गावात एक तरी नारद मुनी असतो. निष्ठी कळ लावायची भांडण लांबणं बघायची. महाराज एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी एखादा म्हणतोच काय गरज आहे एवढा खर्च करायची. अरे गप ना बाबा काय करावं. हा नारद मुनी म्हणले काय पहिला कशाला सोडून देता. अरे देवाचं गणित आहे ते. 7 5 3 दशकांचा मेळा एकत्र विकाला दावी हरी. देवाचं गणित कधी पलटल भरोसा. आणि देवाचं गणित पलटलं तर 8वं पहिलं 8वं. पहिल्यापासून मारायला चालू केलं. एक योग मायेनं नेला. 6 पुत्र मारले. 8वा का साधा होता का? नीट ऐका. देव जन्माला आले 8वा पुत्र. जन्माला आले 8 वर्षाचे. जन्मले अष्टमीला. सगळं 8च आहे. देवाला 8ला यावं का? मराठी अक्षर डोळ्यासमोर घ्या. एक गाठ हाय का? मराठी 2 गाठ 3 4 5 6 7 8 9 8ला गाठ आहे का? 8ला गाठीचा देवाला खपत नाही म्हणून 8 आहे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. ज्याचं मन स्वच्छ जगाचा मालक तिथं सामर्थ्याने वास्तव्य करतोच. फक्त मन स्वच्छ निर्मळ. जे आत आहे ते तोंडात, जे तोंडात आहे ते आत. आपली लोक वागतात एकंद दाखवतात. अख्ख्या कोरोनाला किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम. अरे दिलं कशाला? कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. घरी गेल्यावर कळलं मातृवट्यावर पितृवट्यावर छाया. खाटावर आग लागू तुझ्या बंगल्याला. लय लोक महाराज नामदेवराय सांगतात बघा. लटके झाले कटके तिथे काढले एवढे राळे. 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 उडत चिमणी सरत झाले तिचे वाटी एवढे डोळे. उडत चिमणी सरत झाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढले एवढे राळे. 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 कळलं नाही? हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे जातीची. हे खतरनाक आहे. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही. बरोबर का? नो लेकराच्या गोष्टी म्हणजे बुद्धीने लेकर. बघा काय अर्थ? लटके खोटे कटके कुटाने. नामदेवराय म्हणले खोटे कुटाने झाले. काय झालं? राळ फुगलं गाडगे इतकं फुगलो. राळ माहिती आता अस्तित्व थोडं कमीच आहे. पण राळ्याचा भात आपल्याकडं संक्रांतीला भोगीचे भाजन राळ्याचा. तुमच्यात करतात? आमच्यात करतात. तुमच्यात? आमच्यात माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्यात राळ फुगलं
नेटकं झालं. काय बोलावं बाई. आणि चिमणी उडत होती, उडत उडत सरत होती. आणि काय बोलावं बाई. आणि काय सांगावं तुम्हाला, काय सांगावं तुम्हाला, चिमणी एवढी तुझं डोळं वाटी इतकं होतं. काय नामदेव आहे, काही बोलता. मुंगी व्याली, तिचे दूध किती, 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. आणि कोण व्याली, मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं, मुंगीचं. पिले किती, 12 हत्ती. कुणाच दूध. ऐका कीर्तन, काय ढेकळं वेळ लागणार आहे नाही. कोणाचं कासव गीत गाय, कुठं कोणाच असतो. आणि काय करतो, शिवरंजनी म्हणतो. कुणी ऐकली आमच्यासारखे कठीण आहे दादा. मग नामदारांनी लोक म्हणले, संत तुम्ही तुमच्या तोंड नाशिक खोटी भाषा. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरकात. खोटं बोललं तर पुढच्या कोण नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही खरे. इथं कर्म कमी बाबा जास्त आहे, ज्ञान कमी ना अहंकार जास्त आहे. महाराज कर्ण कमी दाखवणं जास्त आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्रास आहे महाराज जगाचा. महाराज जन्माला येणार आहे 18. जन्माला आले ते 8 वर्षात. कुठल्याच आईला लेकरू अचानक मोठं झालेलं आवडणार. यशोदा माता म्हणली, देवा देव जरी असला तरी माझी काही अपेक्षा आहे. माझ्या स्तनातून तुम्ही दूध प्यावं, माझ्या हाताला धरून तुम्ही मोठं व्हावं, माझ्या डोळ्यासमोर तुमचं ते निरागस छोटस गोंड स्वरूप यावं. असं आईनं इतकं मोठं लेकरू बरोबर नाही. आई तसं नाही, फक्त वडिलांना सांगायला आलोय, मला नंदाच्या घरात नंदाच्या घराला मजनी माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे. महाराज सांगितले नीट लक्षात ठेवा. देव जवळ असला की बंधन राहत नाही. माया जवळ आली की बंधन पडल्याशिवाय देव जन्माला आले. देवाला स्पर्श करावा, वसुदेवांची आपोआप बंधन गळावी. खुल गई सारी ताले और क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जन्मे कन्हैया करामात हो गई. ये नंदलाला मदन का गोपाला, ये नंदलाला मदन का गोपाला, काली सारी रात हो गई, खुल गई सारी ताले और क्या बात हो गई, खुल गई सारी ताले और क्या बात हो गई. शब्दावर जा, चालीवर जाऊ नका. लोक चालीवर जातात, कळलं त्यालाच कळलं. जब से जन्मे कन्हैया तेरा मात हो गई, 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 तेरा मात हो गई, और क्या बात हो गई, तेरा हो गई. सगळी बंधनं पडली महाराज तुटून. वसुदेव निघाले. अशा धारा चालू आहेत महाराज पावसाच्या. श्रावण महिना महाराज, श्रावण महिन्यात बेधुंद पाऊस आहे. त्याला पण जगाच्या मालकाची भेट घ्यायची ना. तोही पडतोय महाराज वरून राजा धो धो धो. यमुना माता भरली महाराज. यमुना माता काही वाट द्यायला तयार नाही. तिलाही जगाच्या मालकाचं दर्शन घ्यायचंय. देवाला वाटलं लय नाही दर्शन दिलं तर म्हातारं मरून दिन आपल्याला विसरू. कशाची कृष्ण लिलन कशाचं काय. डाव्या अंगठाचा पाय काढला, डाव्या पायाचा अंगठा काढला, यमुना मातेला दर्शन दिलं. यमुना माता दुभंगली गेले. तिथं ठेवलं. माया घेऊन आले. घरी आले की पुन्हा बंधन ग्रहात आले की पुन्हा सगळी बंधनं लागली. इकडे कंसाला कळलं 8वा जन्मली, 8वी जन्मली. कुणी कुणी सणा फिरवली, भिंतीवर मारणार. माया कुणाच्या हातात येत माया येत नाही महाराज. त्यामुळे या वेश म्हणून ते तावोपासते सदया परिपितास्त व्यक्त महामता दिशा म्हणून समुद्रता मृत्यू संसार सागरात धवामी नचरात वार्तमय या वेश तो चेतसा. या मायावी सागरात गुंतला तो गुंतलाच महाराज. बाहेर निघत. माया कोणाच्या हाती लागत नाही, तिच्या हाती सगळे लागतात. मग माया फिरवली, निसटली.
तुझं लागी वदी उपजला मज आली उपजला मज आली. अरे मला काय मारतो कंसा, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला, कर काय करायचं. आता कंस अजूनच महाराज गोकुळात तिकडे कंसाला जेव्हा कंसाला कळलं गोकुळात देव आहे, गोकुळात जेव्हा कळलं नंदराजाला कितीतरी वर्षानं किती यज्ञानं योगानं तपविधीनं बाळ जन्माला आलं. बरं पुत्र झाला, पुरगी झाली असत जरा कमन पण पुत्र झाला, वंशाला दिवस झाला. काय महाराज आनंद आनंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. जगाचा मालक जन्माला आला महाराज. किती किती आनंद किती आनंद. कृष्ण जन्मला ग सखे कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला ग सखे कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला. भय सुटला भय सुटला, कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला सखे कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला. देव जन्माला आलाय, जय जय म्हणा. कृष्ण भगवान की बोला कन्हैया लाल की, यशोदा मैया की. देव जन्माला आले महाराज. काय ती माय श्रेष्ठ असेल तिच्या पोटी देव जन्माला आला. काय दिसणं महाराज देवाचं, काय आपण काय दिसतो, काय दिसतो देव महाराज. असा सावळाचे पिवळं पितांबर, असा चंदनाचा सुगंध, रेशमाचा काठी, तो मोरपीस, कर्ण करदोडा, असं कपाला चंदन लावलेलं. वा वा काय काय दिसणं. ती गवळण देवाकडे बघती, देवाला म्हणते देवा काली काली देवाचं वर्णन करते. असा देव आवरून सवरून समोरून यावा आणि ती गवळण सांगते देवाला, देवा